विठुराया, तुझा होकार होता म्हणून मी हे गाणं गायले, पण ह्या सगळ्या प्रकरणाचं होतेच नव्हतं झालंय आता. मला काहीच समजत नाहीये मी काय करू. आता हे सगळं पण तूच मार्गी लाव. तूच सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि मला खात्री आहे तूच मला मार्ग दाखवशील. हो, वाह 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 वाह, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जगन्नाथराव, तुम्ही दिसता तसे नाही बर का. तुमचं काहीतरी आहे. काय खेळता राव तुम्ही. तुम्हाला बघून त्या बाईच्या चेहऱ्यावरचा रंगच पार उतरला ना राव. आवडलं आपल्याला, आवडलं. तुम्ही पण काही कमी नाही. नाही म्हणजे मी तुमची पत्रिका वाचतोय, तुमचा चेहरा वाचतोय. तुमची नजर वेधक आहे, बुद्धी वेधक आहे. तुम्हाला शह देणं किंवा तुमच्याकडनं एखादं काम तसं अवघड. म्हणजे सारख्याला वारक भेटला माना की. हा म्हणजे तसं म्हणायला हरकत नाही. म्हणजे नशिबानं आपल्याला कुठल्या तरी हेतूनी भेटवलं असणार नव का. कदाचित. पण काय ना, आपल्यासारखी हुशार माणसं ठरलेल्या गोष्टींमध्ये आपल्या मनाप्रमाणे बदल करून त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे वळवतात. असे नाही. पण यावेळी तुम्हाला मानलंच. पण मला एक गोष्ट कळली नाही, त्या बाईच्या मुलीच्या मागे असलेला आवाज नेमका हाय तरी कोणाचा. जगन्नाथ, खूप माज आहे ना तुला तुझा. स्वतःला खूप मोठा खिलाडी समजतोस. ठीक आहे, आता तुझीच कर्म तुझ्यावरच कशी उलटवते ते बघ. काट्याने काटा कसं काढतात ना ते दाखवेल तुला ही भैरवी वझे. मूर्ख कुठला, पाहुण्याच्या काठीने साप मारायला निघाला होतास. जालिंदरला काय वाटलं होतं रे त्याला घेऊन आलास. त्याच्या पायात पडीन मी, त्याची माफी मागेन. ही भैरवी वझे कोणाच्या पायात पडत नसते. खूप बलिदान दिलंय मी, खूप बलिदान दिलंय, तेव्हा इथवर येऊन पोचलीये ही भैरवी वझे. हिला संपवून टाकायचा विचार करताय तुम्ही. आता तूच बघ कसा तुझ्याच अंगणात तुझाच डाव उधळून लावते आणि त्या जालिंदरकडनं 1 कोटी रुपये सुद्धा वसूल करून दाखवते. नाही केले ना तर भैरवी वझे नाव नाही लावणार मी. सारंग सर,
काल आपण त्यांना जेवण दिलं खरं, पण आज ते नाही स्वीकारणार. त्यांना समजवावं लागेल. त्यासाठी तुम्ही स्वतः जर गेलात ना तर ते ऐकतील. सावली, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. मी समजावायला गेलो होतो त्यांना, पण त्यांना समजून घ्यायचंच नसेल तर काय करणार मी? हट्टाला पेटलेत ते. किती चांगल्या पद्धतीने बोलायला गेलो होतो मी, पण त्यांना संवाद साधायचाच नसेल तर मी काय करणार आहे? काय नाही करू शकत मी. अहो पण त्यांना त्यांच्या बहिणीचा अपमान. आणि माझ्या आईचा अपमान? सावली, या जगात ना प्रत्येक व्यक्ती सेल्फिश असतो. स्वार्थी स्वार्थी असावं. स्वार्थी असणं चुकीचं नाहीये. आपण स्वतःसाठी जगायला आलेलो असतो इथे, पण तरी ह्याचं तरी भान असायला हवं ना की आपल्यासोबत बाकीचे लोक पण जगतायत. त्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थाचं पडलंय, स्वतःच्या अपमानाचं पडलंय. माझ्या आईच्या अपमानाचं काय? आणि माझ्या आईचा अपमान झालेला असला तरीही मी बोलायला गेलो होतो, समजवायला गेलो होतो. त्यांनी घेतलं का समजून? नाही. मी सॉल्व्ह करायला गेलो होतो, ते मार्ग काढण्यासाठी गेलो होतो. त्यांना मार्ग काढायचाच नाही. मी काही नाही करू शकत सावली. अहो पण मुद्दा स्वाभिमानाचा नाही, सत्याच आहे. मी अजून इगोवर घेतलेलंच नाहीये. माझा इगो जागा झाला ना माझ्या घरासमोर, काय शहरात नाही राहू देणार मी त्यांना. मी पण शांतच आहे, समजुतीनेच घेतोय. गेलो होतो माणुसकीचा विचार करून त्यांच्याशी बोलायला. त्यांना नाही बोलायचंय, त्यांना समजून घ्यायचंच नाहीये. यापुढे मी काही नाही करू शकत सावली. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते. तुम्ही तिलोत्तमा मॅडमच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जाल हा तुमचा स्वभाव नाही आहे, मला माहिती आहे. पण सत्य हे सत्य असतं ना. आणि मुळात आपल्याला सत्य काय आहे तेच माहीत नाही आहे. आपण फक्त एका बाजूने विचार करतोय सारंग सर. आपण एकदा त्यांच्या बाजूने विचार करूयात ना, त्यांची बाजू समजून घेऊयात. मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टीचा माणुसकीच्या नात्याने विचार करा प्लीज. मुळात आपल्याला सत्य काय आहे तेच माहीत नाहीये. आपण फक्त एका बाजूने विचार करतोय सारंग सर. आपण एकदा त्यांच्या बाजूने विचार करूयात ना, त्यांची बाजू समजून घेऊयात. मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टीचा माणुसकीच्या नात्याने विचार करा. हॅलो, लवकरात लवकर खोलीत या. टाइमपास नको करू, लवकर या. काय झालं दादा, एवढं अर्जंट का बोलवलंय? एक काम करा, महत्वाचं काम आहे, प्रामाणिकपणे करायचं आहे. हां, ठीक आहे दादा, आम्ही चेक करतो. चल आलो. काय ग भैरवी, एवढ्या रात्री अचानक काही विशेष? तिलोत्तमा, हे सगळं काय चाललंय? हा, मेहेंदळेंचा एक नंबरचा शत्रू जगन्नाथ, आणि आता तुझा हा नव्याने उत्पन्न झालेला शत्रू सूर्या, हे उद्या दोघे मिळून मोठ्या थाटामाटात राजश्री प्रोडक्टचं लॉन्च करतायत. म्हणजे मेहेंदळेंचा एवढा मोठा अपमान करून, त्यांच्या घराला वेढा घालून, त्यांची सगळी कामं बंद पाडून हे लोक मात्र स्वतःची कामं व्यवस्थित करतायत. त्यांचं काही अडलेलं नाहीये. पण मुळात प्रत्यक्षात मेहेंदळेंना भिडायचा, त्यांचा अपमान करायचा, त्यांना वेढा घालायचा, ही एवढी हिंमत यांच्यात आली कुठून? काय कळतंय तुला यांना कोणाची फूस येते? जगन्नाथ जाऊन मिळालाय यांना, म्हणून यांची एवढी हिंमत होतीये. तिलोत्तमा, सावध हो.
हा जगन्नाथ पुन्हा एकदा तुमच्या घरावर वार करू पाहतोय हं? आपल्याला काहीही झालं तरी उद्या यांचा हा कट उधळून लावला पाहिजे. कळतंय ना तुला? बरोबर आहे तुझं. अति होतं हे सगळं. ही माणसं वाटेल तशी वागणार, इथे माझ्या घरासमोर येऊन आंदोलन करणार, हं? माझाच अपमान करणार आणि स्वतः तिथे मज्जा करणार. नाही, मी नाही सोडणार यांना. बघून घेते. आणि नाही यांना पुण्याच्या बाहेर काढलं आणि त्यांच्या गावी हाकलून लावलं ना, तर नावाची तिलोत्तमा मेहेंदळे नाही मी. शाब्बास भैरवी. आता उद्याचा कार्यक्रम काही केल्या होऊ देणार नाहीये तिलोत्तमा. काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. चल येते. काय रे? काय? राजकुमार हे लोक इथे काय करतात? हा ए निघा, आत्ताच्या आत्ता बाहेर निघायचं. काय पैसे पाहिजे होते ना? हे ना इथे काय आई तुला काही बोलला का हा माणूस? हा आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं सगळ्यांनी. या कळत नाही तुम्हाला? स्त्रियांशी कसं वागायचं एवढी पण अक्कल नसेल ना तर तुमचा काहीच उपयोग नाहीये. बाईने बिझनेस नाही शिकवायचा, मला कळलं का? गट्टार म्हणतात याला, का माहिती? हे रक्तात असतं तुमच्या, खानदान आहे तुमचं, असं कळलं? म्हणून हे गट्टार असं उगतंय सगळं. तोंड सांभाळून बोला. सॉरी. हात जोडून माफी मागते. चुकलं आमचं. जो काही आडपडदा होता तो दूर झाला आणि सत्य समोर आलं. तुम्ही नका हात जोडू. हे बघा, खरी चूक कोणाची हे तुम्हाला कळलं हेच पाहिजे होतं आम्हाला, बाकी काय नको. पण आम्ही जर आकाशच्या भरात तुम्हाला काय काय बोललो
त्याबद्दल आम्हालाच माफ कर. आई आणि तुमचा राग तरी कसा धरून ठेवायचा ना. सारंग आणि सावलीनं आमची एवढी काळजी घेतली ना. संस्कार, माझ्या सगळ्या मुलांवर माझे संस्कार आहेत. सारंगने ते उत्तमरित्या पार पाडले, पण माझा मोठा मुलगा राजकुमार तो कमी पडला. पण त्याच्या वतीनं मी माफी मागते ना. तुझे काही वागला, जे काही बोलला, तुम्हाला त्रास झाला त्याच्यामुळे, त्याच्या वतीने मी माफी मागते तुम्हा सगळ्यांची. पण एक सांगू, मला तुझं कौतुक वाटतं. तू ज्या पद्धतीने तुझ्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेस ना, हे बघून खूप बरं वाटलं. असाच राहा. नवीन बिझनेस सुरू करणार आहेस ना? मी आहे तुझ्या पाठीशी. कधीही मदत लागली तर धावत येईल. आई नमस्कार करते. अगं 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 सुखी राहा. खूप प्रगती कर. उद्या खूप मोठा दिवस आहे तुम्हा सगळ्यांसाठी. जा आराम करा आणि उद्या मी उपस्थित राहणार आहे तुमच्या कार्यक्रमाला. येतो. नसेल तर माफ कर. सावली काय झालंय? तुझ्या चेहऱ्यावर अजून काळजी काय? तुझा कार्यक्रम असणार म्हणजे मला गावं लागणार, आणि मी गायले तर भैरवी माईनं दिलेल्या शब्दाचं काय? आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे सारंग सरांना माझं सत्य कळेल. सर त्यांना कळलं की मी त्याच्याशी खोटं बोलले होते तर ते कायमचे दूर राहतील माझ्यापासून. मग मी काय करू? सावली, मी तुला शब्द दिलाय ना की मी तुला यातनं बाहेर काढीन म्हणून, मग मी तो पाळणारच. तू ना आता कसलीही काळजी करू नकोस. सगळं नीट होईल, विश्वास ठेव. या राजूच्या प्रॉडक्ट साठी चांगलीच तयारी केली म्हणायची तुम्ही. हा? ही सगळी तयारी त्या गायिकेसाठी आहे. नाही झालं तरी त्या भैरवी वजेला गुडघ्यावर यावंच लागणार. तर आता आपण स्वागत करूया तिलोत्तमा मेहेंदळे आणि चंद्रकांत मेहेंदळे यांचं. मग हे जगन्नाथजी आपल्या इथे सगळ्यांसमोर भांडं फोडून टाकतील.
आपल्या हातात काहीच नाही आता. आपण काय करायचं? शांत हो, शांत. डोंट वरी. करू काहीतरी. अरे तुम्ही इथं काय करताय? जालिंदरराव, माझं चुकलं. मला क्षमा करा. आजवर ही भैरवी वजे कधी कुणापुढे नतमस्तक झाली नाहीये. परमेश्वराशिवाय मी आजपर्यंत कधी कोणापुढे हात जोडले नाही. माझ्या लेकीचं आयुष्य बर्बाद करू नका. हदर पसरते मी तुमच्याकडे. माझ्या लेकीचं करिअर मला भीक म्हणून द्या. नाही पंचौस्लांच्या खांद्यावर ठेवायला लावलं. जालिंदर निंबाळकर नाव सांगणार नाही. आता मी आमंत्रित करतो आजचं विशेष आकर्षण. अवघ्या महाराष्ट्रात जी जिंगल व्हायरल झालेली आहे, लोकांना खूप आवडतीये, त्यामागचा जो आवाज आहे त्या गायिकेला. पंचाबद्दल आभार. तर मी जालिंदर निंबाळकरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्या गायिकेला रंगमंचावर घेऊन यावं. राम राम मंडळी, राम राम. या समोर उभ्या असलेल्या भैरवी वाज्यांनी आमच्यावर, आम्ही त्यांच्या मुलीचा आवाज वापरला म्हणून 1 कोटी, किती 1 कोटीचा दावा केलेला आहे.
तर आम्हाला तर आता सिद्ध करायलाच पाहिजे ना, आम्ही आवाज वापरला का नाही वापरला. तर मंडळी, इथं जमलेल्या सगळ्या मंडळींना मी असं सांगतो तर त्यांनी आता एका सुरेल धक्क्याला तयार राहावं. कारण या गाण्याच्या मागे कोणाचा आवाज आहे ते आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. घ्या सावली, माना गाणं माना. बाबू ही आणि सिंगर हळद लवंग मिरी दालचिनी हिंग कोल्हापुरी मालवणी सावजेची झिंग अस्सलपणा आमचा इज एव्हरीथिंग. चाखून पाहाल तर नाचल धतिंग धतिंग. दर्जावरचा क्लास म्हणजे राजश्री मसाले. चवीला झकास म्हणजे राजश्री मसाले. ना भेसळना त्रास म्हणजे राजश्री मसाले. कणाकणात विश्वास म्हणजे राजश्री मसाले. ओहो राजश्री मसाले, राजश्री मसाले. थांबा, काय तमाशा लावलाय? सावली, गाणं थांबव आणि खाली ये. सावली तू जगन्नाथजी मला माफ करा, माझ्याकडे काहीच इलाज नाही. हरकत नाही. सावली गाणं गात नसेल तर आपल्याकडे तारा आहेच की, ती आपल्यासाठी गाणं गाईल. तारा प्लीज. थांब तारा. हा काय तमाशा लावलाय? सावली ताराची हेल्पर आहे, तिची असिस्टंट आहे, म्हणून काही आरोप लावाल तुम्ही? काय चाललाय काय हा तमाशा? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते?
डिफेमेशनची केस टाकेन मी तुमच्यावर. भैरवी वजेचा अपमान करताय तुम्ही इथे. माझ्या वजे घराण्याचा अपमान करताय. माझी मुलगी आता इथं गाणं तर काय, एक शब्द तोंडात काढणार नाहीये. झाला तेवढा अपमान, पास झाला. आणि मुळात तिलोत्तमा, तूच सांग की वजे घराण्यातल्या कुठल्याही गायकाला इथं आपली गायकी सिद्ध करण्याची गरज आहे का? तेही या कपटी माणसासमोर. भैरवीजी, आपल्याला आज फैसला करायचा होता ना, खरं खोटं करायचं होतं ना. नाही तर तुम्ही आमच्यावर जो 1 कोटीचा दावा ठोकलाय त्याचा निर्णय कसा होणार म्हणून तुम्ही? निर्णय झालाय. झालाय निर्णय. मी माझा तुमच्यावर 1 कोटी रुपयाचा दावा ठोकलाय, तो मागे घेतेय. आणि स्वीकार करतेय की हे गाणं, ही जाहिरात माझी मुलगी म्हणजे गायिका तारा वझे हिनेच गायली. खरं तर जालिंदरजी, मला हे प्रकरण एवढं खेचायचं नव्हतंच. माझ्या मनातही तसं नव्हतं. पण हा माणूस, हा जगन्नाथ शास्त्री, याने आजवर मला इतका त्रास दिला, इतका मनस्ताप दिलाय. माझ्या मुलीच्या प्रत्येक गाण्याच्या कार्यक्रमात मोडता घालायचा प्रयत्न केला या माणसाने. त्या दिवशी हा तुमच्या सोबत माझ्या घरी आला आणि तेव्हाच मी ठरवलं, आता हे प्रकरण लावून धरायचंच. आणि निव्वळ या जगन्नाथ शास्त्रीला अद्दल घडवण्यासाठी मी हे प्रकरण लावून धरलं. माझं तुमच्याशी कुठलंही वैयक्तिक वैर नाही. त्यामुळे आज, आता, या क्षणी मी माझा केलेला दावा मागे घेते. गुड. अतिशय योग्य निर्णय घेतलास तू. काही माणसांना सिद्ध वगैरे करायची काहीच गरज नाही. त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. आपण शांतपणे आपलं काम करत राहायचं. सो आपण सगळे ज्या कामासाठी इथे आलोय ते करूया. राजश्री प्रॉडक्टचं उद्घाटन. चाल, झालं गेलं, गंगेला मिळालं बुवा. आता मी सूर्या, आमच्या जावई बापू सूर्या, तुळजा, सावली आणि सारंग यांना विनंती करतो का त्यांनी या प्रॉडक्टचं उद्घाटन करावं. या. आता राजश्री जगताप यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो.
तर सगळ्यात आधी मी जगताप कुटुंबाची माफी मागते. सॉरी, आमच्याकडून तुम्हाला जो त्रास झाला, जी वागणूक मिळाली, त्याबद्दल हात जोडून मी माफी मागते. खरं तर आमच्या मेंदळे कुटुंबात हे संस्कार नाही. आम्ही कुणावरही अन्याय करत नाही. हे आमच्याकडून चुकून झालं. परिस्थिती अशी निर्माण झाली, काही गैरसमज झाले. जगताप कुटुंबाची माफी मागते. सॉरी, आता परत असं कधीच होणार नाही आमच्याकडून. असो, तर या शुभ प्रसंगी मी एक घोषणा करते. मी हा निर्णय घेतलाय की राजश्री प्रॉडक्ट्सची हर्बल हळद आम्ही म्हणजे रूपम कॉस्मेटिक्स विकत घेते. तिलोत्तमा मॅडम, आमच्याकडनं थोडं चुकलं जाऊ. तुमच्या एवढं मोठं मन नाही दाखवता आलं आम्हाला, पण काय हरकत नाही, अजून वेळ नाही गेलेली. हे बघा, आमच्याकडनं काय चुकलं माकलं असेल तर आम्हाला माफ करा. पण काय ना, हे जे सगळं झालं ना, ते माझ्या बहिणीच्या प्रेमापोटी झालं. माझ्या बहिणी म्हणजे माझी ताकद आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं नाही बघत आहो मला. त्यांचा मान स्वाभिमान माझ्यासाठी सगळं आहे. आता काय, राजूचा नवीन बिझनेस चालू होतोय, त्यात तुमच्या कुटुंबाची साथ मिळाली, सोन्यान पिवळं झालं हो. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. धन्यवाद. हळद लवंग मिरी दालचिनी हिंग कोल्हापुरी मालवणी सावजीची झिंग हळद लवंग मिरी दालचिनी हिंग कोल्हापुरी मालवणी सावजीची झिंग. सावली, मला सांग, त्यांनी तुला कसं काय बोलवलं गायला? नाही म्हणलं मी आलेच. का असं केलंस? का वागलीस असं? अजून किती नुकसान करून घ्यायचंय? हे बघ, नशीब परत परत संधी देत नाही. हा, हे बघा जगन्नाथजी, ही माझी लढाई आणि ही मलाच लढायची. तुझ्या आयुष्यातलं सत्य जोपर्यंत जगासमोर येत नाही, तोपर्यंत ही स्पर्धा जिंकणं अशक्य आहे. आणि हा माझा शब्द आहे. काळजी. काय बोलले जगन्नाथजी? कुठलं सत्य? सावली, सांग मला, कुठलं सत्य? काय म्हणत होते ते? सांग सावली. सावली, निरोप घ्यायची वेळ आली. आम्ही निघतो आता. हा, हो, आम्ही निघतो. ठीक आहे, मी गाडी अरेंज करतो. नाही नाही, काय गरज नाही त्याची, आहे ना, आम्ही जातो. थांब जरा तू. आता ऐकणार नाही मी तुझं, माझं ऐकायचं तू. काय गरज आहे, मी बोललो ना. झालं, गाडी अरेंज करतो. चल. तुझा खरंच धन्यवाद.
तू वाचवलंस मला. मी तुला शब्द दिला होता ना, मग मी तो पाळणारच. पण सावली, ह्यावेळी मी आले म्हणून तू वाचलीस. पण असं किती दिवस तू भैरवी मॅमच्या जाळ्यात अडकून राहणार आहेस? आणि तू डॅडींसोबतची लढाई किती दिवस हरत राहणार आहेस? आपल्या दोघींची आपापली कारण आहेत कदाचित. सध्या तरी हेच आपलं नशीब समजूयात आणि पुढे जाऊया. हा, पण येत्या भविष्यात याच कारणांचं कोंदण मोडून मोठी झेप घेऊया. सावली, परत एकदा थँक्यू सो मच. तुला ना कधी कसलीही मदत लागली ना, तर एक फक्त हाक मार. हो तुळजा, तूही. निघते मी आता. काळजी घे. तू सुद्धा काळजी घे. लवकरच भेटू. हो.